तर मग पब्लिक आपला हवे सारंगखेडा यात्राना पार्ट 2 पार्ट 1 तर देखा अशी तुम्ही जर देखा नसणार तर शुभम कोळी 11 या चॅनलवर देखील या. तापी नदी आणि तापी नदीना डॅम देखू शकता तुम्ही. आता आपण चाललो पूलवरून आणि पूल संपना की लगेच त्याला त्या साईडला शेपू फक्त 2 मिनिटांना अंतर राहणार. तुमले रेखाडी जत्रा सारंगखेडानी जत्रा 100 रुपये जमा करते और एखादी घोडा पटना तर लिहिली. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. गाडी मिडी पार्किंग करेगी डायरेक्ट पहिल्या स्टॉपला लगेच अनिल बावले वाला ज्ञान भाऊ. मग आपला वाल्मिक ऋषीनी मूर्ती अनिल बावले वाटणं काय आले सरी जातीन का काय त्यांना पहिले लिसन आणि गाडी मा ठीक आहे. आइए देखते हैं बैठन मजा आएगा. आपला महर्षी वाल्मिक ऋषी यासनी मूर्ती तर ठेवाय की वो मग गाडी मा आणि उन्हीतनं मग चैत्र फेस्टिवल पान उन्हीनं आपली पूर्ण मंडळी देखा ना मग लगेच लाग्यात बाकीना फोटो काढाले बाकीना तर लगेच मजार चला म्हणे एंट्री करू जाते. चला मग आपण देखत मजार घोडाचा शो चालू होता भाऊ जम्पिंग ना. तर मग सर्वातले म्हणतात चला आता आपण पहिले जम्पिंग ना शो मी देखूत आणि मग इकडे येऊत नंतर नाश्ता बिष्टा करू. आटे चालू होता ना भाऊ मग घोडासना शो देखू शकतेस तुम्ही. आटे घोडासनी जम्पिंगने चालू होतं आणि सारंगखेडानी जत्रा म्हणेल वर जास्त तर घोडासनी जत्रा घोडा जे तरा घोडा यायला राहतात आटे एक से बडगरे तुम्ही आपली मंडळी लागली ना भाऊ मग इकडे तिकून शो देखीचं नाही देखा घोडासनं मैदान आटे रेसिंग वस घोडासनी आटे शो दे काढतस. चला भाऊ मग उन्हत ना मग हैदराबादी पुलावावर चला म्हणतो थोडी पोटपूजा पण करली होती. आता कवडेच ना येईल तर निसता फिरा मात्र राजात तराव बावले म्हणतं चल भाऊ म्हणतं बिर्याणी शेका पुलाव शे तो भाऊ म्हणे पुलाव शे म्हणतं लाव भाऊ मग पटापट आते. तर मग चला देखू शकतेस तुम्ही भाऊनी एक प्लेट पहिलेच सजाडी ठेल होती आणि मग आहे दे का हौशे पुलावा हैदराबादी पुलावा आणि मग आपली बाकीनी मंडी बसेल होती. तर भाऊले म्हणतात लाव आम्ही 11 जण येत आपला मधला एक भाऊ काही खाय नाही भाऊ तर तो भाऊ अलग बसेल होता आणि आपली बाकीनी मंडळी एक साईडले बसेल होती. तर देखू शकतेस तुम्ही आपण बसेल तर साधे हैदराबादी पुलावा खावाले. तर आपला मधला जो एक भाऊ खाय नाही त्याच्यासाठी आपण मागाडी लिहिली पुरी भाजी आणि तो भाऊ बसेल होता अवधे खाऊ तो भाऊ पुरी भाजीवाला आणि सर्व मंडळी आपली नॉनव्हेज खाणारी. तर मग चला आपण बाकीना हैदराबादी पुलावा खाऊत आणि देखू शकतेस तुम्ही आपली मंडळी आता आपण जेवण करेल आणि निघूत मग आपला आइए देखते हैं बैठन मजा आएगा. ही लागणार ना भाऊ मग आपला हैदराबादी पुलावा आणि बस ना भाऊ मग सर्वांनी आधी हैदराबादी पुलावा खावाली देखू शकतेस तुम्ही आपली पुरी मंडळीशी आधी हैदराबादी पुलावा खाऊ. चला तुमना भाऊ बी ही लागणे तुमना भाऊनी बी प्लेट आणि चला मग आता चला भाऊ मग आता आपण बी हैदराबादी पुलावावर ताव मारूत आणि संपाडूत मग पट. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. चला ना भाऊ मग पुलावा मिलावा खवाय घ्या. आता आपले जावांशे पायना खेवाले उन्हत ना मग जत्रा मा पायनाच कडे पण मग आपले बसानं होतं ड्रॅगन ना पायनावर. तर मग चला आता आपण ड्रॅगन ना पायनावर बसूत आणि मग तुमले देगाडत पैसा दिसन जिरावाना असेल तर ड्रॅगन ना पायना. मग चला तर उन्हत आता ड्रॅगन ना पायनाकडे देखू शकतो तुम्ही 100 रुपयात जमा करात भाऊ प्रत्येकी पायनाने तिकीट 100 रुपये. हा पण आटे पैसा मिसा जमा करत आपला राजभाऊनी लिहिले ना भाऊ मग आपलं 10 जणीच तिकीट. आपला अनिल भाऊ तर काही नाही म्हणे नको म्हणे म्हणा जीव घाबरत म्हणे. अमोल भाऊनी तर लिहिली ना लगेच गळामा टाकली ना. तर चला मग आता जाऊ आपण ड्रॅगन ना पायनावर. मी तर पहिलेच नर्वस होई गो मला तर पहिलेच दडदड व्हायला लागे आणि कारण मी पहिले बसेल आपले पहिला अनुभव येत पण तरी पण आता आपण चला निघून त्या पहिला बसेल मग आपले अनुभव शेत भाऊ. पण मग काय करतात मित्रमंडळी म्हणे चाल तर त्याच ना सोबत तर हे लागणं जाते. चला पहिला राऊंड चालू आहे आता येणार नंतर आपण बसू ड्रॅगन ना पायना मा. अभी मजा आएगा ना भिडो. फायनली घ्या ना भाऊ मग तुमना भाऊ ड्रॅगन ना पायनावर आपली बाकीनी मित्रमंडळी ही लागणी आणि त्या देखा तुम्ही कितला मागे चालणी घ्या. आपला जीव घाबरत भाऊ आपण पहिलेच खाली बसिली ना त्यामुळे वरताय नको भाऊ म्हणतो मी नाही येच म्हणतो परसात भाऊ तो पहिले खाली बसिली ना भाऊ. हे का आपली मित्रमंडळी कितला वरताही लागेल.
जाय ना भाऊ मग पायना चालू तर छातीमा धडधड व्हायला लागे भाऊ. आणि आपला ललित भाऊ तर डायरेक्ट म्हणे माले उतरू दे म्हणे खाले तुम्हाला भाऊलं तर डायरेक्ट खोकला निघला यावायला लाग्या भाऊ. या आपली मंडळी मला हशी राहती भाऊ. थांबा येच ना थोडा वेळ मग तुमले येच ना चेहरा देखाडच कसं दोन झाले तर येच ना वालं तेच ना मात्र आपला सही तर ही लागणार भाऊ खाले मना पण नको भाऊ म्हणे डेंजर आहे म्हणे. त्यासाठी मी तर खालेच बसिलीन तर भाऊ. त्या माली म्हण राहतात कशी मजा येत म्हणते तुम्हाला पायरेच आहे भाऊ. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा करात ना भाऊ मग 100 आठे पण जमा तुम्हाला भाऊ पहिले पण बोलणार होता कारण प्रत्येक पायनाले 100 रुपये तिकीट आहे भाऊ. प्रत्येकी पायनानं 100 रुपये आठे पण जमा राहत भाऊ 100 रुपयात. 10 जणीसनी करत ना 1000 रुपयात जमा आणि लिहिण्यात ना भाऊ मग तिकीट आहे. आणि मग जावांच्या आधी आकाश पायनामध्ये देखू शकते तुम्ही. आपला राजभाऊले म्हणतो द्या काढ भाऊ आपली पब्लिकली द्या काढणं पडते नाही देखील भाऊ. आपला राजभाऊ लिहिण्यात मग सर्व जोरून वाईन लिहिण्यात ना मग आपला 10 जणीस ना तिकीट आहे. आणि मग चला ते आपण जाऊ आकाश पायना मग आठे पण जी राहिली होता ते गाई अभी मजा आएगा ना भिड़ो. ही लागणार ना भाऊ मग ते आकाश पायनावर बसांशी तर देखू शकतेस तुम्ही. आपली बाकीनी मंडळी पण ही लागणी. आपला डिगंबर भाऊ आपला सोबत होता देखू शकते तुम्ही. आता जावांचे वर तुम्हाला भाऊ तर गण सांग राह ना की आपल्या आकाश पायनावर बसाने पण तुम्हाला भाऊने दुनियाभर. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. फायनली आपण आकाश पायना बशी जायलेत भाऊ देखू शकतो तुम्ही. आपण येलचे ताते आकाश पायनावर वरता आणि देखू शकतो तुम्ही रातनी जत्रा कशी दिकस रातनी हाईच तर सारणखेडानी काशी येते भाऊ रातनी जत्रा फिरानं. आपला बरोबर आपला फ्रेंड आपला साई भाऊ शे भाऊ. आणि देखू शकतोस तुम्ही वरून जत्रा कशी रंगीला दिसत हाईच तसे. मग आपली बाकीनी मंडळी बसेल होती ना भाऊ मग या पाहणा पाहणाले देखीच ना तुम्हाला भाऊ म्हणे मी नाही क्या बात कर रहे हैं. देखू शकतस ना मग तुम्ही. प्रत्येक ना तोंडे कसा होई जायले तर सर्व मन राहणार जिरणी भाऊ पैसा जिसन जिरणी भाऊ. दे का देखू शकतस तुम्ही. आपला अमोल भाऊ दिगंबर भाऊ बबलू सर्वजण साहित्य मन राहणार. येणार पुढे तर मी तेनासाठी तुम्हाला भाऊ मन राहता भाऊ मी नाही बसलो भाऊ त्यासाठीच पण नाही दे का तुम्ही पूर्णच ना तोंडे कसा होई जायले. अभी मजा आएगा ना भिड़ो. चला तर मग पब्लिक आता आपल्या जावांचे घर कशी वाटणी जत्रा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मग आपलं नवीन चॅनल आहे भाऊ शुभम कोळी 1137 तुम्हाला भाऊले सपोर्ट करा आणि असाच सपोर्ट राहू दे ज्यात भाऊ तुम्हाला. आणि व्हिडिओ कसा वाटणार कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला भावना नवीन ब्लॉग आहे भाऊ काही चुकणं असेल तर समजीसन. चला जय खानदेश जय जवाहर. भेटूत मग नेक्स्ट ब्लॉग मा. तुम्हाला भाऊ तुम्हासाठी नवीन ब्लॉग असाच येत राही भाऊ. तर चला मग ते आपला चॅनलले सबस्क्राईब करा भाऊ. नवीन चॅनल तुम्हाला भाऊले सपोर्ट करा. तर मग पब्लिक हा होता आपला सारणखेडा यात्राना पार्ट 1 आपला शुभम कोळी 1137 या चॅनलवर. जर कोणी देखा नसणार तर शुभम कोळी 1137 या चॅनलवर जा आणि नक्की दाखवा. जय खानदेश.